म्हणून आपण सगळ्यांनी शशांकरावचे फॉर्म भरून दिलेले आहे. म्हणजे ज्यांनी भरले त्याचा अर्थ असाच होतो, ज्यांनी भरले त्याचा अर्थ असाच होतो. हा, प्रचार असा चालू आणि आपल्याला 3,000 आणि 2,000 नको आहे. 3,000 म्हणजे आनंद आहे, ते नको असतील तर खरंच लिहून द्या. म्हणजे बीएसपीचे तेवढे पैसे वाचतील आणि मग वाट पाहत बसा की शशांकराव सर घेणार आहे तेव्हा आपण 10,000 घेऊया. ह्या जन्मात देणार का पुढच्या जन्मात देणार? नाही, मध्ये कोणीच बोलू नका. समोर आहे सगळ्याला. संघाच्या ऑफिसमध्ये जी बैठक झाली त्याला एक 40 मिनिटं त्यांनी ऍड्रेस केला, सर्व प्रश्नाला उत्तर दिलं. तिथे भाषणाला अडथळा नको. तो पण किती त्याची काही होऊ नका, ते घ्यायला समर्थ आहे. तर आपण माझ्या माहितीप्रमाणे 2,000 म्हणजे जे आधी ज्युनियर ग्रेड परमनंट झाले होते बीएसटी मध्ये, ती थोडीशी 1-2 मिनिटाची हिस्ट्री सांगतो. 2007ला आपण संप केला 3 दिवसाचा, आणि त्या संपामध्ये जवळपास 3500 लोकांना डिसमिस केलं होतं. 3500 कामगारांना काढून टाकलं होतं गौरगडेच्या राज्यात. आणि मला वाटतं नारायण राणेंच्या मध्यस्थीतनं आपण त्यांना सरळ, जे कोर्टाची ऑर्डर होतीच कामावर चढवा, नारायण राणेंच्या मध्यस्थीतून आपण हे आंदोलन संपवलं आणि त्यांना कामावर घ्यायला लागलं. पण त्या 3 दिवसाच्या काळामध्ये वडाळा डेपोला आणि काही लोकांनी, म्हणजे त्यावेळेला आपल्याकडे ॲडिशनल हे पर्सनल डिपार्टमेंटचे जनरल मॅनेजर सुहास नलावडे होते, आताचे जे कुठली जागृती. तर त्यांनी आणि खोबरागडेंनी मिळून जवळपास 3,500 लोकांची भरती केलेली होती ज्युनियर ग्रेड म्हणून, फर्स्ट टाइम. आणि आपण त्यावेळेला संपात, पण ते 3,500 लोक थांबले नाही आणि त्याच्यातले केवळ 700 लोक कॉम्रेड शिल्लक होते. पण पुन्हा 2009च्या सुमाराला त्यांनी आपल्याकडे नवीन पद्धत आणली, रोजंदार आणले. आणि या रोजंदारांचं मला वाटतं 160 आणि 180 असं काहीतरी वेतन होतं त्यावेळेला, जे काय प्लस मायनस. आणि ते रोज आपला पगार घ्यायचे आणि तिथून मग सगळं परत रोज आपलं जाऊ दे, आपल्या क्वार्टरचे पैसे सुटले म्हणून घरी जायचे. त्याच्यानंतर 2011 मध्ये या 14,500 रोजंदार कामगारांना आपण पहिल्यांदा, रोजंदार कॉन्ट्रॅक्ट पण नाही, बदली पण नाही, ज्युनियर ग्रेड पण नाही, रोजंदार म्हणजे रोज यायचं, रोज हजेरी लावायची, डेली वेज मिळालं तर काम घ्यायचं, नाही तर घरी जायचं. परत दुपारच्या शिफ्टला यायचं, म्हणजे सकाळी यायचे, नाही मिळालं काम तर परत दुपारी यायचे, आणि दुपारी नाही मिळालं तर मग घरी जायचं, मग दुसऱ्या दिवशी सकाळी यायचे. अशी स्थिती होती. आणि त्याच्यातून आपण 2011ला त्यांना आपण एकदम कायम नाही करू शकलो, पण 2011ला ज्युनियर ग्रेड मध्ये आहे 2011. आणि एकंदर जो पेल रोड होता त्या पेल रोड मध्ये ते बसत नव्हतं गणित, आणि त्याच्यामुळं 2,500 रुपये कमी ठेवून 7930च्या खाली 2,500 आणलं. आणि या सगळ्या कामगारांना आपण रेग्युलर ग्रेड मध्ये, ज्युनियर शब्द पाठीमागचा काढून टाकला, बाकी सगळ्या सेवा, कनिष्ठ पण काढून टाकलं, सगळं कनिष्ठ पद्धती आपण संपवली. मात्र एक अंडरस्टँडिंग होतं की 2016ला त्यांना रेग्युलर जे 7930चं हे
कारण आता आपल्याकडे पेलोड नाही आहे घेण्यासाठी, पण नॉर्मली त्या वेळेला सगळ्यांच्या पगारात 8 ते 10 हजाराची वाढ झालेली होती. म्हणजे 2,500 कमी घेतले तरी 8 ते 10 हजाराची वाढ झालेली होती. आणि परमनंट लोकांना पण जवळपास तेवढीच, म्हणजे सगळ्यांचा जो वाढीचा जो आलेख होता तो जवळपास 8 ते 12 हजाराच्या त्या गॅप मध्ये बसवलेला होता. ही खूप गणितं करावी लागली होती. नंतरच्या काळात बीएसटी स्वतःचा शब्द सोडून, म्हणजे स्वतःचा शब्द त्यांनी मानला नाही आणि ते 2,500 कापायला, ते शेपूट कापायला काही तयार होईना. आपण 9 दिवसांचं जे आंदोलन केलं 2019ला, त्याच्यामध्ये ते 10 टप्पे काढून टाकले. म्हणजे कोर्टामध्ये आपल्याला न्याय मिळाला आणि 2,500च्या मधले, म्हणजे 20 टप्पे होते ते एकूण 125 रुपयाचे, त्याच्यातले 10 टप्पे आपल्याला वाढ कोर्टाने देऊन टाकली. आणि 10 टप्प्या वाढीच्या अनुषंगाने आणि बजेट विलिनीकरणाच्या अनुषंगानं अलाहाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश, काय नाव होतं त्यांचं, किशन नाव, त्यांच्या समोर आपलं आर्बिट्रेशन सुरू झालं. लवाद आणि लवाद सुरू असताना इन बिटवीन यांनी कंत्राटी व्यवस्था आणली. कंत्राटी व्यवस्था आणत असताना त्याला 3 टेंडर आणलेली होती. त्या तिन्ही टेंडरला बेस्ट वर्कर्स युनियनने चॅलेंज केलेलं होतं 2018च्या सुमाराला, 18-19च्या सुमाराला. आणि मात्र त्याच्यावरती स्टे मिळालेला नव्हता. आणि जी इंटरिम ऑर्डर आली त्याच्यात त्यांनी इलेक्ट्रिकल बसेसना अलाव केलं. म्हणजे खालच्या औद्योगिक न्यायालयामध्ये अलाव केलं म्हणजे काय, की तुम्हाला इलेक्ट्रिक बस साठी तुम्हाला हे करता येईल, कंत्राटी व्यवस्था आणता येईल, कारण त्याचं अनुदान केंद्र सरकारकडनं येणार आहे. एक इलेक्ट्रिक बस घेताना केंद्र सरकार 55 लाख रुपये एका बस मागे अनुदान देतं. फेम 2 अशी ती योजना आहे. आणि दुसरं जे आहे, राज्य शासन त्याला 20 लाखाचं आणखी हे देतं. आणि असं मिळून 75 लाख रुपये कंत्राटदाराला मिळतात, बीएसटीला मिळत नाही. युनियन, मला वाटतं बेस्ट वर्कर्स युनियन हायकोर्टात गेले आणि हायकोर्टामध्ये सुद्धा विरोधात निकाल आला. आणि त्याच्यानंतर जो काही हे आलं की क्लिअर कट इलेक्ट्रिक बस ह्या क्लिअर झाल्या, कारण त्या ठिकाणी मुद्दा असा घेण्यात आला होता बीएसटीच्या वकिलांकडून की युनियनला राईट्स त्यांच्याबद्दलच आहेत जे एक्झिस्टिंग एम्प्लॉई आहेत, फ्युचर एम्प्लॉयमेंट बद्दल युनियन कॅनॉट से. म्हणजे त्यांनी युनियनने कोणताही प्रतिवाद करू नये असं त्या हायकोर्टाचं पण त्यावेळेला म्हणणं पडलं होतं. आणि कोणाच्याही सद्य कामगारांच्या कोणाच्याही सेवा शर्तीमध्ये बदल होणार नाही असं ऍफिडेव्हिट बीएसटीने दाखल केलं होतं. त्या पार्श्वभूमीवरती माननीय मुंबई उच्च न्यायालयानं कंत्राटीकरणाला अलाव केलं. हे अलाव झाल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की 2030 पर्यंत केवळ बीएसटीच्याच नव्हे तर अखंड भारतातल्या सगळ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं, जसं आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाय, दुसरा राजीनामा त्यांचा मागितला जातोय इथेनॉल प्रकरणी, ते नितीन गडकरी साहेब त्यांनी ते धोरण जाहीर केलं होतं की सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधल्या सर्व बस गाड्या ह्या इलेक्ट्रिक असल्या पाहिजे. त्या इलेक्ट्रिक का असल्या पाहिजे त्याची कारणं त्यांना माहीत आहेत, आपल्याला माहीत नाही. पण 2030 पर्यंत हे करण्याचं त्यांनी पूर्ण धोरण जाहीर केलेलं आहे. सार्वजनिक वाहतूक त्याला आधार घेतला जातोय प्रदूषण रहित, म्हणजे प्रदूषण नसलेल्या गाड्या. प्रत्यक्षात बॅटरी निर्माण करताना प्रचंड प्रदूषण होतं, तो भाग वेगळा, तो विषय आजचा नाहीये. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती की आपल्याकडे
मग बसगाड्यांचं बस ताफा किती असला पाहिजे स्वमालकीचा, असं कोणतंही कॉन्क्रीट ऍग्रीमेंट नव्हतं. आणि ते त्या पार्श्वभूमीवर एक MOU 11 जून 2019 रोजी झाला की काहीतरी करून आपल्याला म्हणजे आपलं बसताफा आपल्याला स्वमालकीचा ठरवून घ्यायला पाहिजे. अदरवाईज हायकोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे येणाऱ्या काळात जर सगळ्याच गाड्या बस गाड्या इलेक्ट्रिक होणार आहेत आणि हायकोर्टाने इलेक्ट्रिक गाड्यांसाठी कंत्राटीकरण परमिशन दिलेलं आहे, तर मग तुमचा बसताफा 0 होईल तरी सुद्धा तुम्ही भांडू शकणार नाही. ही भविष्यातली अडचण लक्षात घेऊन त्या क्षणाला तो 11 जून 2019 MOU करण्यात आला आणि त्या MOU मध्ये उरलेलं ज्युनियर ग्रेडचा 10 ग्रेड सुद्धा घेण्यात आला. म्हणजे 20च्या 20 इन्क्रिमेंट्स करून पुन्हा त्यांचं 2006 पासून फिक्सेशन करण्यात आलं. त्यांनी एरियर्सचा प्रश्न पुढच्या याच्यामध्ये निर्माण केला. 5 मे 2019 ला जो करार झाला त्या करारामध्ये सुरुवातीला फक्त सेना पार्टी होती, बेस्ट कामगार संघटना त्याला पार्टी नव्हती, बेस्ट वर्कर्स युनियन पण त्याला पार्टी नव्हती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रश्न असा होता की पुढे कसं जायचं. आणि त्याच दरम्यान त्यांनी 11 जून नंतर 27 जुलैला BR ऍक्ट कॅन्सल करून टाकला. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की सगळं संपवायचंच आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती तो, पण त्याच्यामध्ये सेना सुद्धा ऍक्टिव्ह होती. सेनेने ते घडवून आणलं होतं. दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना कुलाब्या डेपोमध्ये त्यांनी प्रचंड मोठं भाषण सुद्धा याच्यावरती केलं होतं. कारण त्यांना BR ऍक्ट का आडवा येत होता, तर BR ऍक्ट मध्ये रॅशनलायझेशनची व्याख्या कम्प्लिटली वेगळी आहे आणि औद्योगिक विवाद कायद्यामध्ये रॅशनलायझेशनची व्याख्या संपूर्णतः वेगळी आहे. BR ऍक्ट मध्ये कुठलंही प्रायोगिक तत्वावरती सुद्धा जर तुम्ही काही बदल घडवून पाहत असाल तर तुम्हाला मान्यताप्राप्त संघटनेला नोटीस देणं क्रमप्राप्त आहे. पण जो 27 जुलै 2019 पासून कायदा लागू झाला त्याच्यामध्ये तुम्हाला रॅशनलायझेशन किंवा असले कोणतेही बदल जोपर्यंत माणसांची कपात होत नाही तोपर्यंत देण्याची आवश्यकता नाही असं नमूद आहे. त्याच्यामुळे हे सूक्ष्म फरक कामगारांच्या लक्षात येण्याचा भाग नाहीये. पण अडचण काय होते की त्याच्यामुळे आपण काय गमावलं, या सगळ्या धकाधकीच्या याच्यामध्ये आपण काय गमावलं त्याचं ते एक, म्हणजे एवढं त्याने काय साध्य केलं तर ते कोणत्याही क्षणी 27 जुलै 2019 BR ऍक्ट काढल्यानंतर कोणतेही बदल ते आपल्यावरती लागू शकतात जोपर्यंत कामगार कपात होत नाही तोपर्यंत. आतापर्यंत कोणाला काही कपात करण्याची नोटीस दिली का? जसं कारखान्यांमध्ये जर त्यांना वाटलं की बाबा मला हे यील्ड बंद करायचं आहे तर ते नोटीस देऊन बंद करतात आणि रिट्रेंचमेंट करतात. असंच आहे ना कामगार कपात. अजून तरी आपल्याकडे तसला प्रकार घडलेला नाही. दरम्यानच्या काळात आपण बेस्ट कामगार संघटना मात्र सातत्यानं जे आपल्याला दिसत होतं की हे BSTचं अस्तित्व संपवायला निघालेले आहेत, तर त्या एकमेव प्रश्नावरती आपण जी एक कॅटॅलिस्टची, म्हणजे त्याला उत्प्रेरक म्हणतात, म्हणजे ती प्रक्रिया घडवून आणण्यासाठी काम करणारे घटक. कोणती प्रक्रिया? तर BSTचं अस्तित्व टिकवण्यासाठी सगळ्या कामगार संघटनांनी, सर्व कामगारांनी एकत्र येण्याची प्रक्रिया. जोपर्यंत ती प्रक्रिया होत नाही तोपर्यंत याच्या विरोधातला लढा होत नाही. आणि आम्ही असा विचार करतो बेस्ट कामगार संघटना म्हणून की ही प्रोसेस निरंतर आहे आणि ही प्रक्रिया सातत्याने चालणारी आहे. ती एका दिवसापुरती किंवा काही क्षणांपुरती किंवा एका घटनेपुरती मर्यादित नसते आणि संघर्ष सुद्धा निरंतर असतो. म्हणजे हे असं संकट आपल्यावरती आलं असतं किंवा नसतं तरी सुद्धा ही संघर्षाची प्रक्रिया जी आहे ती निरंतर चालली पाहिजे. आणि जर संघर्ष चालवायचा असेल तर सगळ्या कामगार संघटनांनी, सगळ्या कामगार वर्गाने
एकत्र येऊन ती चालवली पाहिजे, हा आपल्या बेस्ट कामगार संघटनेच्या भूमिकेचा तो अर्थ आहे. त्यामुळे आपण सातत्याने काय करत होतो, अगदी 2016 पासून कंटिन्युअसली कहार असतील, मी असेल, की सगळ्या कामगार संघटना एकत्र येऊन कसं काय या सगळ्या गोष्टींना फेस करते. आपण त्याला सुरुवात जरी जानेवारीमध्ये ना, जानेवारी 2019 मध्ये तुम्हाला प्रत्यक्ष दिसत असलं तरी त्या संपाची तयारी मात्र 2016 पासून सुरू होती. हे तुम्हाला असं वाटतं की आलं मनात गेलं रानात, तसला काय तो प्रकार, म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते असं झालं. नो, त्याच्या पाठीमागे कहार, रंगाळा यांची 2 वर्षांची पूर्ण मेहनत, आपण ती निरंतर प्रक्रिया चालवलेली होती. कामगारांचं मन तशा पद्धतीनं बनलं पाहिजे. आणि मला म्हणजे आजपर्यंत तसा स्ट्राईक आतापर्यंत मी एकही पाहिलेला नाही की जिथे कोणाला सांगावं लागलं की बंद करा, तो स्ट्राईक. आणि कामगारांची कुटुंब सुद्धा रस्त्यावरती आली. कामगारांची कुटुंब ही माझ्या माहितीप्रमाणे परेल क्वार्टर्स पासून वडाळापर्यंत चालत गेलेली होती. आणि तिथे प्रचंड मोठा, मला कालच ते पत्रक मी बघत होतो त्यावेळेला काढलेलं, त्यांचे फोटो होते त्या सगळ्या कुटुंबाचे. ही सतत प्रक्रिया चालवण्याच्या भूमिकेमध्ये बेस्ट कामगार संघटना आहे. आमच्या दृष्टिकोनातून केवळ 4 प्रश्न सुटले म्हणजे संघर्ष संपला असं नाही. तुम्ही म्हणाल की उद्याच्या महिन्यामध्ये संघर्ष करायचा आहे का, तर बेस्ट कामगार संघटना सांगेल होय. ते असं म्हणणारच नाही, कारण संघर्ष ही निरंतर प्रक्रिया आहे. जो थांबला तो संप. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण सातत्यानं बेस्ट ऍक्शन कमिटी जी आहे तिचं गठन करून, म्हणजे आपण त्यावेळेला शशांकरावलाच भरीला पाडलेलं होतं की तुम्ही ही ऍक्शन कमिटी गठीत करायला पाहिजे, आणि त्यांनी मान्यही केलं होतं. त्या पद्धतीनं माझ्या माहितीप्रमाणे 2019च्या आधीपासून ही ऍक्शन कमिटी सातत्याने, मला काल ऍक्शन कमिटीचं आपलं 2017ची पण पत्र मिळालं, तर ती आपण ऍक्शन कमिटी स्थापन करून कंटिन्युअसली चालवत होतो. दरम्यानच्या काळामध्ये या ऍक्शन कमिटीमध्ये सेना नव्हती. सेना होती काय, एकंदर मी सेना म्हणतो पण तुम्ही काका नव्हता असं म्हणता, बरोबर आहे ना. आणि त्यांच्या विरोधात तुमच्या डोक्यामध्ये आजही कदाचित प्रचंड राग असेल किंवा नसेल, मला माहिती नाही. पण आपलं तुम्ही लोक सातत्याने सांगत होता काकाला सोबत घेऊन, कारण हे सातत्याने तुमचं चालायचं. आणि काकाला घेऊ नका, कारण एक आपल्याला सतत असं वाटायचं की हे कधी विश्वासघात करतील याची गॅरंटी नाही, असं तुमच्या डोक्यामध्ये एक समीकरण बसलेलं होतं. आपल्या डोक्यात मात्र तसली काही म्हणजे संघर्ष करण्याच्या हेतूमध्ये हा करेल नाही करेल, आपण करायला लावणं हे आमच्या डोक्यात होतं. आणि त्याच्यातून गेल्या काही म्हणजे 24 मध्ये काका एंट्री केली, 24 मध्ये ना, नाही 22 पण नाही, आपण 1 मे शशांकराव 1 मे 24 ला बाहेर गेला ना, बीजेपीत गेला ना, 1 मे 24 ला गेला ना, नाही 1 मे 25 ला, 25 ला 24 ला की 25 ला, तोपर्यंत हे चांगलं चाललेलं होतं. त्या बैठकीमध्ये काका पण इकडे हजर होती. 2 बैठकीला काकाची माणसं हजर होती, एका बैठकीला काका हजर होता. आणि त्याच्यानंतर सडनली शशांकरावांना काय वाटलं काय नाही, जे काय त्यांचं असेल ते या कमिटीमधून बाहेर पडले. तिचा जन्मच करताना म्हणजे ते स्वतः कारणीभूत होते, ते बाहेर पडले. त्यांची कारणं कदाचित अशी असू शकतील की ज्या सत्ताधारी पक्षाचे ते आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांना ते सत्तेत असेपर्यंत संघर्ष करायचा नसेल. माझा शब्द मोजून मापून आहे, मी कोणावरती टीका नाही करत, पण त्यांना कदाचित तो संघर्ष करायचा नसेल
जे असेल त्यांना संघर्ष करायचा नसेल त्याच्यामुळे ते बाहेर पडले. आमच्या समोर प्रश्न होता की आपण काय करायचं, पण आपण सातत्यानं सुरुवातीला आपण निवृत्त कामगारांचं संघटन उभं करायचा प्रयत्न केला आणि मला वाटतं मी एक 4 किंवा 5 मिटिंग मी येत नाही आपण एक ह्याला केली, नवी मुंबईत केली, एक वसईत केली, एक मला वाटतं इथे केली, भांडूरला एक केली, 4 मिटिंग केल्या. आणि अचानक शशांकरावांनी बॉम्ब टाकला की त्यांनी हे सुरू केलं, बेस्ट बचाओ अभियान सुरू केलं. जानेवारी 2025 मध्ये बेस्ट बचाओ अभियान सुरू केलं. आणि मग ही निवृत्त कामगारांची चळवळ, कारण आपल्याकडे कसं आहे की प्रामाणिक कार्यकर्त्यांना काही वजन नसतं. म्हणजे आता तुम्ही बोलावं की नाही मला माहित नाही, मी मध्यंतरी हरीशला ती म्हण सांगितली होती, मोठे कुले तिकडे जग भुले. कळलं की नाही? तुम्हाला साधी बारकी माणसं चालत नाही, तुम्हाला चेहरे फॅसिनेटिंग लागतात, चॉकलेट लागतं. त्याला आम्ही काय करणार, म्हणजे मी साधा कार्यकर्ता, बशीरभाई साधे कार्यकर्ते आहेत, सगळे लोक निवृत्त कामगार सुद्धा आम्हाला सोडून बेस्ट बचाव अभियान करायला लागले. हरकत नाही, आम्हाला माहिती होतं की हा 4 दिवसांचा खेळ आहे आणि एक 3-4 महिन्यामध्येच ते तेवढीच सुधारणा करेन की आमच्या समजाप्रमाणे सत्तेच्या जे जवळ असतात त्यांच्यावर लोकांच्या अपेक्षा असतात. तुम्ही काय फाटके लोक आहात, तुमच्याकडे वशिला नाही, त्यामुळे ते ज्याचा वशिला त्याला त्या वेळेला वाटतो त्याच्या मागे जातात. जेव्हा सेना सत्ताधारी होते तेव्हा बेस्ट कामगार सेनेत गेले, नंतर शशांकराव बीजेपी मध्ये गेल्यानंतर निवृत्त कामगारांना वाटलं हे बोलत बसण्यापेक्षा त्याच्याबरोबर गेलं तर लवकर प्रश्न सुटले. हे मी फक्त दुरुस्त केली. म्हणजे त्यांच्या मताशी मी सहमत होत असताना मी आणखीन त्याला ऍड करेल, कॉम्रेड, मला आणखीन हे आहे की पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आपण फाटक्या कपड्यातनं गेलो आणि एखाद्या गाडीतनं माणूस गेला तर कोणाला ट्रीटमेंट मिळते? बीएसटीच्या कुठल्याही विभागात जा, एखादं आपण जाऊ आणि काही फॅसिनेटिंग लोक जातील तर कोणाला हे मिळतं? अरे साहेब आले है ना, हे कोणाला रंग आला है ना, असो तो वेगळा भाग. पण त्यालाच भांडवलशाही म्हणतात. हा, त्यांनी पैसे कुठं आणले गाडी करता हे पण नाही. मटकावाला असेल, हे असेल, डोक्या घालून बनवलेला असेल, पण गळ्यात चेन, हातात मोबाईल आणि फॉर्च्युनर गाडी असं असलं की ते भांडवली समाज हरतो. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आम्हाला माहित होतं की ते बेस्ट बचाव अभियान चालणार नाही. पण दरम्यानच्या कालावधीत 4 महिने गेल्यानंतर परत सगळे भ्रमनिरास झाले. आम्ही परत मिटिंग सुरू केलं. मला वाटतं बॅकबेला घेतली आहे प्रेसिडेंटबाई, बॅकबेला घेतली आणि कुठे घेतली, वडाळ्याला आणि दादर वर्कशॉपला घेतली. निवृत्त कामगारांच्या, आपल्या परमनंट कामगारांचं त्याच्यामध्ये काही नव्हतं. हे कसं तापलं वातावरण ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला ग्रॅच्युटीची आपण केसेसही टाकल्या ग्रॅच्युटीच्या केसेस टाकल्या. ते सगळं हायकोर्टामध्ये वगैरे लढाई सुरू असताना पुन्हा निवृत्त कामगारांचा मेळावा आला आणि मै हू ना ही भूमिका त्या ठिकाणी आली. आपल्या शिरोडकर हॉलला निवृत्त कामगारांचा मेळावा लागला. म्हणजे परत आम्ही जे काय सगळं गोळा करत होतो ते सगळं परत इकडे आलं. कळलं का? आणि परत तो सगळा मेस झाला. मग काही शहाणे उठले आणि मग काही लोक व्याजासाठी हायकोर्टात गेले. अधिकारी वर्ग हायकोर्टात गेले आणि आपल्याकडच्या काही शहाण्यांनी भूमिका मांडली की आम्ही हे सगळ्या कामगारांच्या वतीनं हे मांडणी करतोय.
प्रत्यक्षात फक्त त्यांच्याकडे होते किती लोक 126 काहीतरी 126 हा. आणि ते सगळे जाऊ देते आता कोर्टमध्ये 126 काहीतरी लोक होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 2017 पासून रिटायर झालेल्या सगळ्या कामगारांच्या वतीनं बाजू मांडतो आहोत आणि आम्हाला सगळ्यांचे पैसे ते मिळाले पाहिजे आणि व्याजासकट मिळायला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. हायकोर्टाने वाजवूनच टाकली पूर्ण. का वाजवली कशी वाजवली माहित नाही, पूर्ण वाजवली आणि सांगितलं पहिल्यांदा यांना सगळ्यांना 30% आणि मग म्हटलं की आणखीन काहीतरी 35% आणि त्याच्यानंतर परत 15%. हे असे सगळ्या ऑर्डर्स होत राहिल्या आणि त्याच्या मी म्हणतो हायकोर्टाने चांगलं केलं, कारण तशा ऑर्डर्स मिळाल्या नसत्या तर बुडाखाली आग लागली नसती. कारण आपण लोक पोटाला चटके लागल्याशिवाय उठतच नाही. तो त्याच्यामुळे निवृत्त कामगार सगळे पिसाळल्यासारखे झालेले होते. मधल्या काळामध्ये कोणीतरी आझाद मैदानला आंदोलन केलं, जिकडे तिकडे मेळावे चालू झाले. या सगळ्या स्थितीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी पीपीपीचं धोरण डिक्लेअर केलं. प्रसाद लाडांनी स्पष्ट मांडलं विधान परिषदेमध्ये. त्याच्या आधी पीपीपी धोरण जाहीर करण्याच्या आधी माझ्याकडे मिनिट्स आहेत. या सगळ्या मालमत्ता विकून टाकण्याचा निर्णय त्यांनी ऑलरेडी मंत्रिमंडळामध्ये घेऊन मोकळं केलं आणि विधान परिषदेमध्ये त्यांनी कमिटी या सगळ्याचं कसं त्या सगळ्या याचा विकास करायचा याच्यासाठी 2 नावं सुद्धा डिक्लेअर झाली. बीएसटी कामगारांच्या वतीने कोण तर प्रसाद लाड आणि सुनील शिंदे शिवसेनेचे. म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक काय टेन्शनच नको है ना. या पद्धतीने ते झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता जर आपण फार नेटाने जोर लावला नाही तर मात्र आपल्या हातात जे काही आहे ते सगळंच निसटून जाईल. पुन्हा आम्ही सगळ्यांना कॉल दिला आणि ह्या कॉल नंतर पुन्हा इथे ऍक्शन कमिटी सुरू झाली. त्या ऍक्शन कमिटीमध्ये बेस्ट कामगार संघटना ही आग्रही राहिली की तुम्ही प्रसाद लाडना सुद्धा बोलवलं पाहिजे आणि शशांक रावांना सुद्धा बोलवलं पाहिजे, कोणाला बाहेर ठेवू नका. कारण जे काय होईल तर एक मुळात बीएसटी वाचवण्याच्या प्रश्नावरती आपण सगळ्यांनी एकवटलं पाहिजे. कारण हा तत्वाचा प्रश्न आहे. मला हा आवडतो की नाही आवडतो मला कोणच नाही आवडत, पण सोबत घेतल्याशिवाय काय ते होणार नाहीये. तर आपण आपले इगो बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे ही भूमिका आपण घेतली आणि ती सगळ्यांना पचनी पडली. पण त्या पत्रांना दोघांनीही उत्तरं दिलेली नाही. ना शशांक रावने दिली ना प्रसाद लाड साहेब, दोघांनीही त्याची उत्तरं दिली नाही. पण आम्हाला जाणवत होतं की जर आपण संघर्षाची भूमिका घेतली तर कामगार पेटलेला आहे आणि तो संघर्ष होऊ शकतो याची कुठेतरी डोक्यात घंटा वाजत होती की हे घडू शकतं. जरी ह्या 2 मेजर संघटना नाही आल्या तरी सुद्धा हे घडू शकतं. कारण तुम्ही जर मेंबरशिपचा आढावा घेतला तर काय सिच्युएशन आहे. 9,500 बेस्ट वर्कर्स युनियन आणि 4,000 प्रसाद लाड, 2700 सेना आणि बाकी मग सगळे तुरळक. तर या स्थितीत कसा होणार संघर्ष याचं हे लागलेलं असताना आणि त्याच वेळेला फक्त 249 गाड्या उरलेल्या. आपला कामगार किती आहे तर माझ्या मते किती 22 आहे आता प्रवीण, 22 शिल्लक आहे का आता? 22,000 असेल. पण फ्लीटचं जर तुम्ही तपासणी केली तर 2400 गाड्या कंत्राटी आणि 250 गाड्या आपल्या, म्हणजे 90% त्यांच्या आणि 10% बेस्ट उपक्रमाच्या मालकीचं. फार मोठं गॅम्बलिंग होतं या सगळ्या याच्यामध्ये. आणि त्यात महत्वाचं म्हणजे शशांक रावांनी कंत्राटी कामगारांची पण युनियन बांधलेली.
त्यावेळेला आमचे मधुचंद्राचे दिवस होते, त्याच्यामुळे आम्ही त्या संघटनेला सुद्धा खतपाणी घातलेलं. संघर्ष युनियन तुम्ही मगाशी त्याचे नाव काढलं, आपणच तयार केली, इथेच सुरू केली. हरीश काम करत होता, झमकहार काम करत होता, रंगा काम करत होता, सगळं. पण आणि त्यांना त्यांच्या ताब्यात दिलेलं की बाबा रे आता तू कर बाबा, काय त्यांचं भलं करायचंय ते कर. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती असं लक्षात आलं की ते सुद्धा नाराज आहेत. आणि मग आम्हाला असं वाटलं की गणित जुळतंय, गणित जुळतंय, हे 90% लोक येऊ शकतात. आपण त्यांचे प्रश्न माहीत, संघर्ष युनियनचं काम केल्यामुळे त्यांचे प्रश्न माहीतच होते. ते काय वेगळे मला सांगायची गरज नव्हती. हरीश रोजच बोलत होता त्यांच्याबरोबर. आणि मग त्यांची एक बैठक इथे झाली. असा रविवारचा दिवस होता आणि त्यांची एक बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय घेतला की आम्ही पूर्ण उतरणार, आम्ही पूर्ण उतरणार. म्हणजे वेगवेगळ्या गटाचे सगळे आले होते ना, आणि त्यांनी निर्णय घेतला. मी म्हटलं हे झालंच, गॅरंटेड बाय. मी इव्हन शशांक रावांना पण मेसेज टाकला त्या याच्यामध्ये की बंद होणार आहे, पूर्ण बंद होणार आहे, तुम्ही ठरवा. कारण मला असं वाटत होतं की त्यांनी म्हणजे कोणीही बाहेर राहू नये. ते नसते बाहेर राहिले तर त्या काळात आपण डेप्युटीवर बेस्ट समिती समितीने मागण्या मांडून प्रचार केला. आपल्या मागण्या काय होत्या, आपण मागितलं काय आणि मिळालं काय, त्याची पण तुलना होणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं की मी मागितलेलंच नाहीये आणि मग एवढंच का मिळालं आणि तेवढंच का मिळालं म्हणून तुम्ही बोलणार. याच्यासाठी आंदोलन झालं 3 दिवसांचं. बेस्टचा क अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करा. मी गेला 1.5 महिना प्रचंड प्रेशर अनुभवलं. मिनिट्स आले नव्हते माझ्या ताब्यात. आणि काही लोकांचा विश्वासच नाही, कुठल्याच लोकांवरती पण नाही आणि व्यवस्थेवरती पण नाही. मला असं वाटत नाही की त्यांनी माझ्या, हा नॉर्मल आहे की ते जर फसवले गेले असतील, लांडले गेले असतील इतकी वर्ष, तर त्यांनी माझ्यावरती तरी का विश्वास ठेवावा. मी या पद्धतीने. पण प्रश्न असा होता की माझ्या समोर अडचण काय झाली होती मी तुम्हाला परत सांगतो. मला त्यावेळेला पण काही गोष्टी ओपन करायच्या नव्हत्या, आजही मला बऱ्याच गोष्टी ओपन करायच्या नाही. पण तरी सुद्धा आपण 3 दिवस स्ट्राईक मध्ये होतो, आपल्याकडे कोणी लक्ष द्यायला तयारच नाही. तुम्ही म्हणाल की काल विद्यार्थ्यांनी 22 दिवस, 26 दिवस, 28 दिवस आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी 1 वर्ष केलं. शेतकऱ्यांनी 1 वर्ष केलं. फरक काय आहे माहितीये मित्रांनो, विद्यार्थ्यांवरती अर्थार्जनाची जबाबदारी आहे काय, म्हणजे कुटुंब त्याची मुलं बाळ उपाशी राहतील अशी स्थिती नाहीये. शेतकरी अर्थार्जन करतो, पण शेतकरी कोणाकडे नोकरीला नाहीये. तो स्वतःचा मालक आहे. त्याला शेतात काम करून तो परत इकडे येऊन बसू शकतोय. पण मी जर 2 दिवस नाही गेलो तर माझा हातावर पोट आहे. टाइम रेटेड वर्कर आहोत आपण. त्या सगळ्या जेवढे दिवस बाहेर राहू तेवढ्या दिवसाचं वेतन मिळणार नाही. आणि कोणीही दरमहा वेतन न घेता कोणत्याही शहरात राहून दाखवा, दरमहा काही ना काहीतरी कुटुंबासाठी अर्थार्जन केल्याशिवाय तुम्ही शहरात राहून दाखवता येईल काय. गावाकडे असू एखादा तुकडा असेल जमिनीचा, कायच नाही तर तांदूळ पिकवले आणि ते पेच करून प्याल. पण ती स्थिती शहरांमध्ये नाही, कारण आपल्याकडे दुसरा नॅचरल रिसोर्स म्हणजे उत्पादनाचा रिसोर्स उपलब्ध नाही. आणि त्याच्यातून मग
त्यांचं नेतृत्व करणाऱ्या लोकांवरती प्रचंड बंधनं येतात. म्हणजे आपल्याला असं वाटत असतं आपण फार जोशात असतो आणि आपल्याला असं वाटत असतं होऊन जाऊ दे काय ते आरपार. आम्ही पण सांगत असतो की ते आंदोलन बघा कसं असतं, बस जर एका ठिकाणी बंद पडलेली असेल, तुम्ही कधी अनुभव बऱ्याच लोकांनी घेतला असेल की एका जागेवरती उभी असलेली बस जर ढकलून चालू करायची असेल तर सुरुवातीला प्रचंड जोर लागतो आणि एकदा बस सुरू झाल्यानंतर नुसतं मग हात ठेवून ढकलत राहायचं आहे. बरोबर आहे ना? तसंच आंदोलनाचं असतं की स्टार्ट होईपर्यंत तुम्हाला जो काही जोर लावायचा आहे, जो काही नेट लावायचा आहे तो सगळा एकदाच लावून एकदा ते स्टार्ट झालं, पहिला दिवस ची दुपार आली की मग आपण थोडे शांत व्हायला लागतो की आता आंदोलन स्टेबल झालं. पण ज्या वेळेला कामगार म्हणजे कार्यकर्ता आपल्या तळातला ग्राउंडवरचा स्टेबल होत असतो त्या दुपारच्या वेळेला, त्यावेळेला त्यांचं नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल सुरू झालेली असते की आता हे आपण किती दिवस खेचणार आहोत, किती दिवस चालवणार आहोत आणि याला मध्यस्थी कोण करणार आहे, याला हे कसं मिटणार आहे, हे सगळे प्रश्न उभे राहायला सुरुवात होते. या सगळ्या प्रेशरचा मी अनुभव त्या 9 दिवसांमध्ये पण घेतलेला. त्या 9 दिवसात जेवढ्या सिगरेटी ओढल्या असतील तेवढ्या कधीच नाही ओढल्या. ही फॅक्ट आहे. कारण मी तिथे उभा असायचो बॅकबेच्या त्या तुमच्या मंत्रालयाच्या तिथे, कारण कधी कुलाब्यावरून बोलणं येईल, कधी हायकोर्टात जावं लागेल आणि तिथेच एखादं सँडविच घ्यायचं आणि आपलं चालू चहा आणि सिगरेट आणि डोकं चालू. शशांकराव पण तिथेच उभा असायचा माझ्यासोबत. प्रेशर. ह्या 3 दिवसाच्या आंदोलनामध्ये पहिले 2 दिवस तर आपल्याकडे कोणीही बघितलं. मला वाटतं दुसऱ्या दिवशी दुपारी आपल्याला अचानक कॉल आला प्रताप सरनाईकांकडे. नागे जे आपले बीजेपी कामगार संघटना चालवतात त्यांचे प्रताप सरनाईक मित्र, आणि त्यांनी लावला जोर तिथं आणि काहीतरी आम्हाला मार्ग द्या. आता तिथं गेल्यानंतर ते असं म्हणायला लागले मी परिवहन मंत्री जरी असलो तरी बीएसटी अंडरटेकिंग माझ्या अधिपत्याखाली येत नाही आणि तुमचे एवढे असे विषय आहेत किचकट की त्याच्यावरती मी काही ठरवू शकत नाही. पण तुम्ही जर आंदोलन मागे घेतलात तर मात्र मी उपमुख्यमंत्र्यांबरोबर बोलतो आणि तुम्ही आज इथे आंदोलन मागे घेताय म्हणून सांगून जा. प्रचंड प्रेशर झालं त्या दिवशी. पण आपण सांगितलं म्हणजे आपले लोक हुशार होते आणि खास करून सचिन भाऊ सोबत होते त्याच्यामुळे तो काही विषय नव्हता. पण त्यांनी सांगितलं की आमच्याकडे काहीच नाही आलं तर लोक आम्हाला जोड्याला हाणतील, गेटावर सोडणार नाही आणि आम्ही माफ करा आम्ही आंदोलन या अशा नुसत्या याच्यावरती काही आम्ही करू शकणार नाही. तुम्ही निर्णय घ्या आमच्या मागण्यांवरती. येस, आपण त्याच्याबद्दल विचार करू. आपण ताबडतोब कामगारांकडे जाऊ आणि तिथे निर्णय सांगू की हे झालेलं आहे आणि आता आपण चाललो. ते म्हणाले नाही. आता त्यांचा बार एकदा निकाली निघाल्यानंतर मग परत 3ऱ्या दिवसाचं आंदोलन वाढलं आणि 3ऱ्या दिवसाचं आंदोलन वाढत असताना मला वाटतं अमित शहा त्यावेळेला कोल्हापुरात आलेले होते आणि त्याच्यामुळे आपल्याकडे कोण लक्षच द्यायचा प्रश्नच नव्हता. आणि जसा या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये पब्लिक क्राय म्हणजे देशभरातले नागरिक जसे रस्त्यावरती उतरले होते त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी आणि त्याच्या केवळ विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे ते आंदोलन यशस्वी झालंय या मताचा मी नाही. पण त्यांच्या आंदोलनामधून जो पब्लिक क्राय देशभरात निर्माण झाला, शहरात निर्माण झाला आणि जो तो त्यांच्या विरोधात बोलायला लागला आणि विद्यार्थ्यांनी मारही मोठ्या मजबूत मार खाल्ला आणि त्याच्यात बघा मार खाण्याने आणखीन तीव्र प्रतिक्रिया सुरू झाल्या. तर त्याच्यातनं मग आणखीन हे होतं
आपल्याकडे कोणाला मारलं बिरलं तर नाही, पण मारलं 4 फटके जर आपल्या काही लोकांवरती पडले असते तर आपल्याकडे पण थोडस, म्हणजे मी मारायला पाहिजे होतं असं माझं म्हणणं नाही, पण आंदोलनाच्या दिशेने धार निश्चितपणे निर्माण झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तिसऱ्या दिवशी आम्हाला अचानक कॉल आला परत संध्याकाळी 6. आपण कुठे होतो त्या वेळेला? मला वाटतं आपण सचिन भाऊला भेटणार होतो किंवा काय असं काहीतरी होतं. माझ्या कार्यालयात होतं दादरला. आणि अचानक कॉल आला की तुम्हाला बोलवलंय सह्याद्री. आम्ही 6 वाजता तिथे पोहोचलो. 2.5 तासाच्या वेटिंग नंतर 2.5 तास आम्ही तिथे तिष्ठत थांबलेलो होतो सह्याद्री. आणि त्याच्यानंतर 8:30ला पहिली म्हणजे डेप्युटी सीएम आले. आता डेप्युटी सीएम आल्यानंतर तिथे अनेक निर्णय झाले. ते मी निर्णय तुम्हाला सांगेन, तुम्ही वाचलेले पण आहात. त्याच्यामध्ये मी फार काही सांगण्यासारखं राहिलेलं नाहीये, कारण आता सगळीकडे हे पसरलेलं आहे. तरी पण मी बोलेन. पण तिथं ती बैठक संपायला माझ्यावरती मध्ये एक ब्रेक झाला. निर्णय घ्यायला गेले ना. निर्णय म्हणजे सगळ्यांचं ऐकून म्हणजे ग्रेट, म्हणजे अशा पद्धतीनं आजपर्यंत एवढ्या वरच्या मंत्री महोदयांनी कामगार संघटनांना एवढा वेळ, विस्तृत वेळ दिलेला मी कधी पाहिलेला नाही. आणि एक ब्रेक झाला, जवळपास 1.5 तास त्यांनी आमचं ऐकलं. त्याच्यानंतर एक ब्रेक घेतला अर्ध्या तासाचा आणि त्याच्यानंतर ते परत आले. तोपर्यंत माझ्या मते 11:15, 10:30, 11:15 होऊन गेले होते. आमच्या समोर 2च चॉईस होते की एकतर टाकून उठा, म्हणजे काही लोकांचं नंतरच्या काळामध्ये म्हणणं पडलं की तुम्ही आम्हाला विश्वासात नाही घेतलं. वर्करनी पाहताना तो मुद्दा अतिशय बरोबर आहे, मी त्याच्याबद्दल म्हणजे बिलकुल हे नाही. पण मुद्दा असा होता की माझ्यासमोर 2च चॉईस होती की तिथे आंदोलन संपवून उठा आणि जे मिळाले ते घेऊन, काय मिळाले ते फार महत्वाचं आहे, ते लोकांना सांगायला जा आणि लोकांचा रोष येईल माझ्यावरती, तो आपण घ्यावा पण लोकांसमोर जावं, किंवा वाटाघाटी सोडून उठा. पण वाटाघाटी सोडून उठलो असतो तर ते किती दिवस आंदोलन चाललं असतं याची गॅरंटी कोणच देऊ शकत नव्हतं. आणि एकदा मुख्यमंत्र्यांशी संगनमत करून आल्यानंतर म्हणजे त्यांच्याशी चर्चा करून उपमुख्यमंत्री आपल्याकडे आल्यानंतर, म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची चर्चा होऊन उपमुख्यमंत्री त्यांनी सांगितलं त्या सभेत की मी देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून इथं तुमच्या बरोबर चर्चा करतो आहोत. तर त्यांनी ती भूमिका घेतल्यानंतर, आणि जर मी आंदोलन तोडायचा निर्णय घेतला असता तर मग मी त्याच्यानंतर कोणाशी चर्चा करणार होतो? अमित शहा की नरेंद्र मोदी? तुमच्या लक्षात येत आहे की एकदा मी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून उपमुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे त्यांचे निर्णय घोषित केल्यानंतर जर मी ते टाकतो तिथे, तर मग मुख्यमंत्री सुद्धा आपल्या याला बसवायला प्रश्न येत नाही. मग त्या क्षणाला माझ्या समोरचा पर्याय काय होता की तोडा उठा, जे होईल ते होईल, बरोबर आहे, तिकडे ते बघू आपण आपलं. पण कामगार नेतृत्व म्हणजे मला तसा विचार करता नाही आला, कारण 3 दिवस ऑलरेडी झालेले होते आणि तुमच्या हातात भरपूर काही होतं, पण भरपूर काही होतं आणि ते टाकून केवळ की मी माझ्या कामगारांचा न सांगता निर्णय घेता येणार नाही, ही भूमिका मला घेता आली नाही ती. आणि मी त्या ठिकाणी सांगून उठलो की होय तुम्ही आम्हाला भरपूर दिलंय, आता काय दिलंय ते सुद्धा महत्वाचं आहे. आपण 4ही मागण्या वाचूया ना.
बेसचा क अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात आपल्या मागण्या काय होत्या आणि आपण काय मिळवलं. बेसचा क अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करा. तुम्ही हा GR वाचलाय महाराष्ट्र शासनाचा? व्हॉट्सअपवर आहे. व्हॉट्सअपवरती आहे. किती तारीखचा आहे? 21 जुलै 2026. विषय आहे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम बेस्ट यांच्या संयुक्त कामगार कृती समिती व संघटनेच्या मागण्यांबाबत सविस्तर अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत. आजवर तुम्ही मला सांगायचं की मी BSTचा 1939 पासूनचा इतिहास बघितलाय. म्हणजे मी प्रत्यक्ष नाही पाहिला पण पुस्तकातून तो अभ्यासलेला आहे. कधीही तुम्ही मला दाखवायचं की BSTच्या प्रश्नावरती महाराष्ट्र शासनाने असा GR काढलाय, एक तरी दाखवा. आणि काय म्हटलंय त्या GR मध्ये फार महत्वाचं आहे की कमिटी कोणाची आहे, तर त्याच्यामध्ये अपर मुख्य सचिव नगर विकास विभाग हे अध्यक्ष असतील. माझ्यामध्ये असेल महाव्यवस्थापक सोनिया शेट्टीजी, बृहन्मुंबई विद्युत हाऊस सदस्य, अपर मुख्य सचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई 2 म्हणजे ते त्यांच्याबरोबर आणखी कोणीतरी असतील. आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई म्हणजे माननीय अश्विनी भिडेजी मॅडम, आणि सहसचिव उपसचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई हे सुद्धा त्याच्यामध्ये. अशा हे 5 IAS ऑफिसरांची एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. आता ज्या क्षणाला ही 5 IAS अधिकारी एकत्र येतात ती फार उच्चस्तरीय समिती असते आणि त्याच्या समोर काय काय मांडणी करायचं आहे तुम्हाला जे ह्या GR मध्ये नमूद केलेलं आहे. त्यांच्या समितीची या 5 लोकांची कार्यकक्षा काय आहे, तर बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे व विविध संघटना यांनी केलेल्या विविध मागण्यांसंदर्भात अभ्यास करून शासनास अहवाल सादर करणे. म्हणजे आपल्या सर्व संघटनांनी जेवढ्या, माझ्या माहितीप्रमाणे याचा लाभ शशांकराव आणि प्रसाद लाड पण घेतील असं दिसतंय. GR आहे. सर्व कामगार संघटनांच्या मागण्यांबाबत ते काय करणार आहेत, अभ्यास करणार आणि त्याचा अहवाल कोणाकडे सादर करणार. म्हणजे जसं काही तुमची पे रिव्हिजन कमिटीच ही लागली. ओके. आणि पे रिव्हिजन कमिटी BSTची असते, ही शासनाची. बृहन्मुंबई, आता त्याचा दुसरा मुद्दा आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमास संबंधित क अर्थसंकल्पाचे मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण करता येईल किंवा कसे याबाबत शक्यता तपासा. कधी झालाय ठराव? अर्थसंकल्प विलीनीकरणाचा BST कमिटीमध्ये 2017 मध्ये ठराव झाला आहे. बरोबर आहे ना? त्याच्यानंतर त्याच 1 महिन्याच्या आत मुंबई महानगरपालिकेमध्ये ठराव झालाय. 17 पासून आता आपण 26 मध्ये आहोत, म्हणजे 9 वर्ष झाली. आणि त्या 9 वर्षात या ठरावावरती एक स्टेप तरी आपण पुढे गेलो होतो का? नाही. एकही स्टेप पुढे गेलेलो नाही. त्यांनी मंजूर करून घेतलंय, आम्ही आपले फक्त पोस्टर लावतो आहोत, पत्र लिहितोय, पण त्याच्यावरती शासनाच्या पातळीवरती किंवा मुंबई महानगरपालिकेच्या पातळीवरती कुठलीही ऍक्शन नाही. उलट पक्षी अजय मेहताने काय लिहून पाठवलेलं आहे 2018 मध्ये 19 मध्ये की हा ठरावच मंजूर करू नका, नामंजूर करा असं म्युन्सिपल कमिशनरने ऑलरेडी पाठवलेलं आहे. आणि असा हा कोल्ड बॉक्स मध्ये, म्हणजे ज्याचा मृतप्राय झालेला, कारण एकदा का त्याने ठरवलं आणि त्याच्यावरती जर नगर विकास विभागाने निर्णय नाही घेतला तर तो आटोपला, तो पुन्हा आपण जिवंत करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. आणि त्याच्यावरची मांडणी या 4 दिवसात आपल्याला करायची आहे, कारण या समितीला 15 दिवसात त्यांचा अहवाल द्यायचा आहे. 4 दिवसात करायचा. त्याची म्हणजे मी कालपासून त्याचं डिक्टेशन चालू आहे. आजही सकाळी 8:30 वाजल्यापासून ऑफिसमध्ये माझं तेच काम चालू आहे, अर्थसंकल्प विलीनीकरण. त्याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागेल
की बीएसटीची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, बीएसटीचं महापालिकाकरण कसं झालं, बीएसटीची आर्थिक स्थिती, सध्या आर्थिक स्थिती काय आहे, आधीची आर्थिक स्थिती काय आहे आणि अर्थसंकल्प विलिनीकरणाची गरज काय आहे, ते सगळं म्हणजे एखाद्या PhD ला थिसिस लिहितो तसा सगळा तो प्रकार करावा लागणार आहे. त्याच्यावर पिटिशन पण आपण टाकलं. पिटिशन आहेत आपलं, इव्हन रेफरन्स आपलं चालू आहे, त्याच्यामध्ये पण डिमांड आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपली पहिली डिमांड होती ना, क अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्प एकत्र करा आणि त्यातला आपण पुन्हा जिवंत केला. आता काहीतरी म्हणजे शक्यता आहे 50-50% वरती आलं, जिथे 0 होता तिथे तुम्ही 50% आला. तो विषय जिवंत झालाय. तुम्ही काय मांडता, कसं मांडता आणि शासन त्याच्याकडे कसं बघतं. शासनाला 2 गोष्टी कराव्या लागतील याच्यामध्ये. एक की आपण दिलेला प्रस्ताव, आपण जो सांगितलेला आहे अर्थसंकल्प विलिनीकरणाचं, ते त्यांना एकतर मान्य करावं लागेल किंवा जर ते तुम्ही मान्य करत नाही तर तुम्हाला सांगावं लागेल की येणाऱ्या काळामध्ये बीएसटी उपक्रमाचं अस्तित्व कशा पद्धतीने राहणार आहे, तुम्ही ते कशा पद्धतीने चालणार आहात. कारण मुख्यमंत्र्यांसमोर सचिन भाऊंनी आमचं सगळ्या ऍक्शन कमिटीचं त्याच्यावरती बोलणं झालेलं होतं आणि ही भूमिका घेतली की तुम्ही हे आधी प्रथम ठरवा की तुम्हाला बीएसटी चालवायची आहे की नाही, आणि जर चालवायची असेल तर मग चर्चा करण्यामध्ये अर्थ आहे. जर चालवायचीच नसेल तर चर्चा करून त्या वांझोट्या चर्चा होतात. तर उपमुख्यमंत्री साहेब म्हणाले की नाही 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 आपल्याला चालवायचे आहेत आणि आपल्याला गाड्या सुद्धा घ्यायच्या आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी तुम्हाला मी सांगतो, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मध्ये जाऊन बघा, मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही तपासून जाऊन बघा की आपल्याला 5000 गाड्या घेण्यासाठी किती मनुष्यबळ भविष्यामध्ये लागणार आहे आणि आपल्याला प्रोक्युरमेंट कॉस्ट किती येणार आहे आणि त्या मनुष्यबळाची किंमत किती असणार आहे, त्याची तयारी महाव्यवस्थापकांनी त्याच्यावरचा अहवाल मागवलेला आहे. या तुम्हाला गोष्टी माहित नाही आहेत पण मला माहित आहे. आणि हा गेले 2 दिवस तुमच्या दादर आणि कुलाब्याच्या परिवहन अभियांत्रिकी विभागामध्ये याचा अभ्यास चालू आहे. शुक्रवारी तेच सांगितलं ना आपल्या सोनिया शेट्टीने आपल्या समोर पण 3-4 दिवसात मला आवाज द्यायचा आहे, आहे. कारण 15 दिवसाची लिमिट आहे. बुधवारपर्यंत सबमिट करा. तर हा एक विषय झाला. दुसरा, बेस्ट उपक्रमातून सेवानिवृत्त झालेल्या नाही आपला विषय काय होता तो पण महत्वाचा. निवृत्त कामगारांची देणी. निवृत्त कामगारांची कायदेशीर देणी एक रकमी द्या. आता इथे तिसरा मुद्दा लिहिलेला आहे, या GR मधलं वाचतोय, मिनिट्स बाजूला ठेवूया. बेस्ट उपक्रमातून सेवानिवृत्त झालेल्या, कार्यमुक्त झालेल्या अधिकारी कामगार यांची देणी, पगार, करार, भरती, काय काय बोललो मी, कामगारांची देणी, पगार, करार. करार कुठला करतो आपण, वेतन करार, भरती इत्यादी. बेस्ट उपक्रम इत्यादी आणि बेस्ट उपक्रमात कंत्राटी पद्धतीने घेण्यात आलेल्या कामगारांच्या उपक्रमाच्या सेवेत समावेशन म्हणजे काय, म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट लेबर वेटलीज वरती काम करत आहेत त्यांना बेस्ट उपक्रमाच्या सेवेत सामावून घेणे. मी काय हे सगळं सोडून यायला हवं होतं. याबाबत मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील तरतुदी व बेस्ट उपक्रमाचे दायित्व, म्हणजे दायित्व म्हणजे काय, बेस्ट उपक्रमाची जबाबदारी, याचा अभ्यास करून शासनास योग्य त्या शिफारसी करणे. दायित्व म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींबद्दल बीएसटीची जबाबदारी आहे. तर त्याचा एकंदर अभ्यास करून शासनाला त्याचा अहवाल सादर करायचा आहे, ज्याच्यावरती उपमुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतील. आता तिसरा मुद्दा होता आपला 2016 ते 26 चा वेतन करार 7व्या वेतन आयोगाप्रमाणे थकबाकीसह द्या. ही आपली तिसरी मागणी.
इथे त्याचा वेतन करार असं हे सगळं आलेलं आहे. पण मिनिट्स मध्ये काय आलंय हो? 21 ते 26 आले का 16 ते 26 आले? बघा चेक करा. कारण याच मुद्द्यावरून बेस्ट उपक्रमामध्ये गदारोळ माजवला जातोय की यांनी 16 ते 21 सोडलं, 16 ते 21 सोडलं आणि 21 ते 26 वरती हे 3000 घेऊन आले असं म्हटलंय ना. काय आहे मिनिट्स मध्ये? 16 ते 26 आहे. तुम्ही मला सांगा, तुमच्या बाजूला मुंबई महानगरपालिका आहे, महाराष्ट्र शासन आहे, केंद्र सरकार आहे, त्याला पे कमिशन लागू आहे. तुम्ही 7व्या वेतन आयोगाप्रमाणे सगळ्या शिफारसी मागतात, म्हणजे पे कमिशनच्या शिफारसी मागतात. पे कमिशन किती वर्षाचं असतं? 1995 ते 2005, 2005 ते 2015 आणि 2015 ते 2025 7वं वेतन आयोग. 95 ते 2005 5वं, 2005 ते 2015 6वं आणि 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2025 7वं आणि आता 8वं गठीत झालेलं आहे. त्याच्या शिफारसी यायच्या आहे, चालू आहे त्यांचा अभ्यास. या पार्श्वभूमीवरती आम्ही जर म्हणालो असतो की आम्हाला 2016 ते 26 या मुद्द्यावरती, तर गदारोळ माजवण्याचं कारण काय आहे? 5 सप्टेंबर 2019चा करार जो सेनेने केला, 5 सप्टेंबर 2019चा, तो 16 ते 21 होता ना. पण त्याच्यात त्यांनी काय शब्द वापरलाय की हा अंतिम करार नाही. जे काही रेफरन्स, ज्याच्यामध्ये बेस्ट कामगार संघटनेचा रेफरन्स पण आहे, जसा बेस्ट वर्कर्स युनियनचा आहे, बेस्ट कामगार आता काही दिवसात आम्हाला हे जर नाही सुटलं तर साक्ष पण द्यायला उभं राहावं लागेल जर नाही सुटलं. पण तो जो पेंडिंग आहे त्याच्यामध्ये जो निर्णय येईल तो अंतिम असं त्या करारामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे 16 ते 21 हा अंतरिम करार होता आणि त्याच्या पोटी तुम्ही किती थकबाकी घेतलेली आहे? 16 ते 21 कोटी किती थकबाकी घेतली आहे? 7-8 हजार तर घेतली आहे ना. काय 7-5.5 सांगतात? काही लोक 12 पर्यंत गेले, 7 पासून माझ्या माहितीप्रमाणे सुरुवात झालेली आहे. मी 7च धरतो. आणि तो जर 16 ते 21 साठी असेल आणि आपण पुन्हा 16 ते 26 साठी म्हणत असू, तर त्या 16 ते 21 ला ओव्हरलॅप करतो आहोत आणि 16 ते 26 ठरवतो आहोत. तर त्याचा अर्थ असा होतो की थकबाकी 7 अधिक 3 10,000 झाली आणि अजूनही अंतिम करार झालेला नाही. काय बोलतोय तुम्हाला कळतंय का? कदाचित हे शशांकरावांच्या लक्षात येत नसेल. तुम्ही त्यांच्याबरोबर नाही लक्षात बघा कसं आहे पण नाही आणि तुम्ही पण नाही. नाही, मला कोणाचं मोठे पण काढून घ्यायची इच्छा नाही. ते हुशार आहेत. नाही, मी फॅक्ट सांगतोय. त्या इतक्या हिस्टॉरिकल माहिती असणं हे त्यांच्या कृतीच्या बाहेरच आहे ना. त्यांच्या बरोबर नाही येतात, त्यांनी ते अनुभवलंय. 5 सप्टेंबर आमच्या बरोबर आहे. 5 सप्टेंबर 2019चा जो अंतरिम करार झाला, अंतरिम म्हणतो मी, अंतिम म्हणत नाही, अंतरिम करार झाला. त्या कराराची मुदत 16 ते 21 होती आणि त्याच्यात तुम्हाला 7,000 रुपये एरियर्स मिनिमम मिळालं. ही बाब तर बरोबर आहे. आता मी म्हणतोय की मी 16 ते 26 या काळासाठी 3,000 घेतले. म्हणजे 16 ते 21 हा काळ त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे किंवा नाहीये? आहे. म्हणजे त्याच काळासाठी मी आणखीन 3,000 घेतले. त्याचा अर्थ काय झाला? 7 अधिक 3 10,000 मिनिमम एरियर्स झाला. मी 21 ते 16 साठी घेतलेले नाहीत.
हे समजून घ्या. हे ह्या गुगल्या असतात, ह्या त्या तोडीच्या बॅट्समनला कळतात. म्हणजे एरियस अजूनही अंतिम करार झालाय काय? नाही. अंतिम करार आपण केलेला नाही. हे मिळायला ते काय आहे? ऍडव्हान्स, अंतरिम ऍडव्हान्स. कळलं? परत सांगायची गरज नाही ना. आणि माझं सरळ सरळ म्हणणं आहे की ज्यांना ज्यांना हा करार नको आहे त्यांनी बिनधास्त लिहून द्या की आम्हाला हा करार नको आहे. माझं काहीच म्हणणं नाही. पण थोडं डोकं ठेवून विचार करा आणि निर्णय घ्या. माझी निष्ठा आहे त्या संघटनेवर म्हणून निर्णय घेऊ नका. माझ्या नेत्याने आदेश दिलाय म्हणून निर्णय घेऊ नका. तुम्ही त्याचं गणित बघा, तुम्ही ते समजून घ्या आणि मग त्याच्यावरचा निर्णय ठरवा. आणि सगळ्यात महत्वाचं की ते 3,000 नको असतील तर आनंद आहे ना. पण मी तो अनुभव घेतलेला आहे की त्यावेळेला 34,000 कामगार होते आणि त्या 34,000 कामगारांपैकी आपण मी घेतली होती ना भूमिका की आपण हा करार, सेनेने केलेला करार आपण घ्यायचा नाही. तुम्हीही घेतला होता. किती लोक शिल्लक राहिले होते? त्या सगळ्या तुम्ही समावेश बेस वर्कर्स युनियन आणि संघटना या दोघांचे मिळून 500-550 लोक फक्त शिल्लक राहिलेले होते आणि सगळ्यांनी सह्या केलेल्या होत्या. कुठे गेली होती निष्ठा? कुठे गेली होती? आणि मग जर एवढंच होतं महत्वाचं की आपण नाहीच घ्यायचं, तर मग कोर्टामध्ये तसं हायकोर्टात का लिहून दिलं की आम्ही हे स्वीकारतो म्हणून अंतरिम म्हणून? नाही स्वीकारायचं ना. त्यावेळेस म्हणजे आता तुम्हाला 3,000 नको आहे, त्यावेळेला तर तुम्हाला 7,000 मिळत होते. तुम्ही ते नाकारायला पाहिजे होते ना. आणि आताही माझं म्हणणं आहे मी हे 3,000 घेणारच. ते 7,000 घेतलेलेच आहेत आणि अंतिम कराराच्या वेळेला सुद्धा जे काही होईल ते घेईनच. आणि इन बिटवीन शशांकरावने जर काय आणलं तर ते सुद्धा घेईन. मी भुकेलेला कामगार आहे, मला नाही फरक पडत. मला जे काम शशांकराव त्याच्या खिशातून देणार नाहीये. हे पैसे कोण देणार आहे? बेस्ट उपक्रम माझा मालक देणार आहे. मी ज्याच्याकडे नोकरी करतो तो देणार आहे. माझं सगळ्यांना विनंती आहे, 2019च्या करारामध्ये ज्युनियर ग्रेडला मिळालं, रेग्युलर एम्प्लॉईला 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही. रेग्युलर कामगाराला 2028-4-2012च्या करारानंतर आज तागायत 1 रुपया वाढलेला नाही. 28-4-2012 ते 26 म्हणजे गेली 15 वर्ष त्यांनी अत्यंत संयतपणे हे सगळं सहन केलेलं आहे. तुम्ही दाखवा ना मला त्यांच्या पगारात वाढ झालेली. 16 ते तुमचं म्हणणं होतं की जे बेस्ट वर्कर्स युनियनचं मागणी पत्र आहे ते 16 ते 21 साठी होतं. ते मागणी पत्राचा कालावधी संपूर्ण आता 5 वर्ष झालेली आहे. म्हणजे जे रेग्युलर एम्प्लॉई आहेत, जे ज्युनियर ग्रेड आपण सामावून घेतली त्याच्या व्यतिरिक्त जे आधीपासून काम करतात, 2011च्या आधीपासून जे रेग्युलर एम्प्लॉई आहेत त्यांच्या पगारामध्ये 28-4-12 पासून आज तागायत 15 वर्ष उलटून गेली 1 रुपयाची वाढ झालेली
नाही, त्यांना जी अॅन्युअल इन्क्रीमेंट मिळत असेल तेवढीच. काही 7,000 मिळाले ना. ते 7,000 यांनी नाही दिले ना. माझा म्हणण्याचा उद्देश काय, ती वाढ झाली पण त्या 5/9/2019च्या सेनेच्या करारामुळे झाली. शशांकरावांचं नेतृत्व 2015 मध्ये आलं. 28/4/2012 बाजूला ठेवूया. नियमित कामगारांच्या वेतनामध्ये 2015 पासून 2025 10 वर्ष उलटून गेली ना. तुम्ही 1 रुपया दिला असेल तर सांगा ना. हा प्रश्न मला कामगार विचारता. तुम्ही कुठल्या तोंडाने सांगताय की हे पैसे घेऊ नका म्हणून. आम्हाला जे 7,000 मिळाले ते सेनेच्या कराराने मिळाले असं सांगतात, आणि दुसऱ्या बाजूला आता तुम्ही 3,000 आणले ते आम्ही का सोडावे. ते माझ्या मेहनतीचे पैसे आहेत. कोणाच्या? माझ्या नाही, कामगारांच्या. तर ते घेतले पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. बेस्टचे परिवहन व वीज विभागाचे कंत्राटीकरण रद्द करून वेटलीज कामगारांना बससह बेस्टमध्ये सामावून घ्या. मी मगाशीच वाचून दाखवलं. बेस्टच्या स्वमालकीचा 5,000 बस ताफा आणा. आवश्यक कामगार भरती करा. ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेने पदोन्नत्या द्या. बेस्ट उपक्रमाच्या मालमत्ता लॉंग लीज अथवा अन्य मार्गाने विकू नका. याच्या अनुषंगाने, या सगळ्या मागण्यांच्या अनुषंगानं GR अतिशय स्पष्ट आहे. म्हणजे मिनिट्स तर आहेतच, पण GR एन्फोर्सेबल. हा, बेस्टच्या स्वमालकीचा बसचा ताफा वाढवणे, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बेस्ट उपक्रमास निधी उपलब्ध करून देणे. काय आपल्या विरुद्ध बदनामी केली जाते की यांनी महापालिकेबरोबर संबंध तोडला. महापालिकेबरोबर जर मी संबंध तोडला असेल तर अर्थसंकल्प विलिनीकरणाचा विषय येईल काय. त्याच्याबरोबर बेस्ट उपक्रमास निधी उपलब्ध करून देण्याचा विषय येईल काय. बेस्ट आगाराच्या मालमत्ता दीर्घ भाडेपट्ट्याने अथवा अन्य मार्गाने विकून पुनर्विकास करण्याबाबत संघटनेचा आक्षेप. काय बोंबालतायत आमच्या नावानं की यांनी मालमत्ता विकायला परवानगी दिला. इथे काय लिहिलंय GR मध्ये? आक्षेप आहे आमचा. इत्यादी संदर्भातील अधिनियमातील तरतुदी, बेस्ट उपक्रमावरील दायित्व व इतर बाबींचा विचार करून आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई यांच्याद्वारे शासनास योग्य ती शिफारस कर. आणि बेस्ट उपक्रमाच्या स्व उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने तसेच उपक्रम आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबाबत उपाययोजना सुचवणे. सदर समितीने तात्काळ बैठक आयोजित करून बेस्ट समितीने वगैरे वगैरे 15 दिवसात अहवाल करावा वगैरे. आता त्याच्यामध्ये मिनिट्स मध्ये काय आहे? ज्युनियर ग्रेड रेग्युलर कामगारांचं विभाग आहे. निवृत्ती सेवक वर्गाची प्रलंबित देणी सन 2026-27 हे सगळे आदेश आहेत. वरती लिहिलंय माननीय उपमुख्यमंत्र्यांनी नगर विकास महोदय यांनी दिलेले निर्देश. वरती त्याच्या मागण्या लिहिल्या आहेत आमच्या, पण त्याच्या पुढे मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिले ते लिहिलेले आहे. निवृत्त सेवक वर्गाची प्रलंबित देणी सन 2026-27 या आर्थिक वर्षात पूर्णतः देण्याचे निश्चित करण्यात आले. 26-27 म्हणजे 31 मार्च 27 पर्यंत जेवढे लोक रिटायर होतील त्यांना त्या दिवसापर्यंतच त्यांची सर्व देणी देण्यात येतील, असं देण्यात यावीत असं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. या बैठकीत सांगितलं की हायकोर्टाचा निर्णय जो आलेला आहे त्याच्यात 1 वर्षाची मुदत नाही आहे, 3 महिन्यात दिली पाहिजे. ती रिटायरीज लोकांचं व्याजाच्या बाबतीत. हा, 3 महिन्यात देणी, मूळ देणी दिली पाहिजे असं म्हणतात. हा, निवृत्त सेवक वर्गाची प्रलंबित देणी सन 26-27 या आर्थिक वर्षात पूर्णता देण्याचे निश्चित करण्यात आले. याकरिताचा आवश्यक निधी कोण देणार आहे? बृहन्मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमास प्रदान करावा. तथापि सदर निधी बेस्ट उपक्रमास इतर कारणासाठी वापरता येणार नाही. म्हणजे रिटायरमेंटच्या लोकांसाठी दिलेला पैसा त्याच्यासाठी वापरला पाहिजे.
वाचून दाखवतो. तिच्यातली बेस्ट उपकरण कंत्राटी पद्धतीने कामगार उपकरण समावेश समावेश सांगितलं. म्हणजे कंत्राटी कामगारांबद्दल हे आहे. या येत्या 3 वर्षाच्या कालावधीत बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या 5,000 बस विकत घेण्यात येतील. याकरिताचा निधी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि केंद्र सरकारच्या अर्बन चॅलेंज फंड कडून उपलब्ध करून घेण्यात यावं. म्हणजे कोणी द्यायचंय परत? बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्वतःच्या बस गाड्या. बेस्ट उपक्रमाच्या कामगारांना वेतन श्रेणी भत्ते व इतर सेवा शर्तींचा 2016 ते 2026 चा अंतिम करार करण्यासाठी बेस्ट कामगारांच्या प्रतिनिधींसोबत वाटाघाटी सुरू करण्यात यावी. म्हणजे आपल्यावर वाटाघाटी सुरू करा असं त्यांना सांगितलंय. बेस्ट उपक्रमाच्या सर्व कायम कामगारांना आम्ही बघितलं नाही की आमच्या युनियनला द्या किंवा ह्यांच्या युनियनला देऊ नका. बेस्ट उपक्रमाच्या सर्व कायम कामगारांना माहे जून 2026च्या वेतनापासून दरमहा रुपये 3,000 ची अंतरिम वाढ देण्यात यावी. अंतिम वाढ नाही, ऍडव्हान्स. बेस्ट उपक्रमाच्या आता याच्यावरती माझ्यावरती जोरदार हल्ला झाला होता. कुठे? IMMS मध्ये. मी त्यावेळेला खरं तर मी का सांगत होतो की मला बोलायला लावू नका, कारण मी बोलल्यानंतर ताबडतोब ते दुसऱ्या दिवशी मीडियामध्ये छापून आला की यांचा पगार जर हे लागू झालं 5 मिनिटांमध्ये झालं. मी हे सांगत नव्हतो कारण अनेकदा मिनिट्स माझ्या हातात नाहीये. तुम्ही जर त्याचं भांडाफोड करून टाकलं, त्याचे परिणाम जर लक्षात आले तर लगेच ते मिनिट्स फिरवले जाऊ शकतात. बेस्ट उपक्रमाच्या सार्वजनिक परिवहन सेवेत असलेल्या वेटलीज कामगारांना बेस्ट उपक्रमाच्या सेवेत सामावून घेताना याला अंडरलाईन करा. म्हणजे सामावून घेण्याचा निर्णय झालेला आहे आणि आता सामावून घेताना म्हणजे तो पास सामावून घेताना मार्ग काय असणार? वयाची अट शिथिल करून त्यांच्या अनुभवापोटी भरतीच्या वेळेस अतिरिक्त गुण देणे. नुसतं वयाची अट शिथिल नाही करणार. अदरवाईज सुप्रीम कोर्ट बघा याच्यामध्ये कसं असतं. सुप्रीम कोर्टाची जी ऑर्डर आहे बॅकडोर एंट्री बाबतची, काय नाव त्या? उमादेवी जजमेंट. त्या उमादेवी जजमेंट मध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्हाला ओपन भरती प्रक्रिया केल्याशिवाय जर तुम्ही कोणाला घेतलं असेल तर दॅट इज कॉल्ड बॅकडोर एंट्री. तर ती लिगल होत नाही. म्हणून बीएसटी काय करेल की तिथं कामगारांना भरती प्रक्रिया राबवल्यासारखं दाखवेल आणि त्याच्यामध्ये या लोकांसाठी वयाची अट शिथिल करून टाकेल आणि त्यांच्यापेक्षा 10 मार्क ऑलरेडी त्यांना जास्तीचे दिलेले असतील. परिणाम काय होईल? कोण येईल आतमध्ये? त्यांना अनुभव वाटतील. भरतीच्या वेळेस अतिरिक्त गुण देणे याबाबत बेस्ट प्रशासनाने अभ्यास करून बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत शासनास अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव सादर करावा. म्हणजे त्यांना सामावून घेण्यासाठी काय काय करायचंय, कसं करायचंय त्याचा अहवाल त्यांनी सादर करायचा. 6. वेटलीज कामगारांच्या अटी व शर्तींबद्दल लिगल ऑडिट करून घ्यावे. त्यांना प्रदान करण्यात आलेले अधिकार विधी विभागाकडून तपासून घेऊन या सर्व कामगारांचे लेटर अँड लिमिट प्राप्त होतील व यांची जबाबदारी नगर विकास विभाग यांच्याकडे देण्यात येईल. बेस्ट उपक्रमाच्या सार्वजनिक परिवहन सेवेत वेटलीज कामगारांना माहे जून 2026च्या वेतनापासून दरमहा रुपये 2,000 इतक्या रकमेची अंतरिम वाढ देण्यात येईल. तिथे सतत शब्द काय येतोय? बेस्ट उपक्रमाचे वेटलीज कामगार. आतापर्यंत बेस्ट उपक्रम काय म्हणत होता? त्याच्याशी आमचा काडी मात्र काही संबंध नाही. या मिनिट्स मध्ये काय लिहिलंय? बेस्ट उपक्रमाचा वेटलीज का. लक्षात ठेवा याच्यातले काही शब्द खूप महत्वाचे. समान कामाला समान दाम. कंत्राटी मी बोललो होतो ना हे समान कामाला समान दाम आणि त्याच्यावरती माझी टिंगल उडवण्यात आली. समान कामाला समान दाम म्हणजे काय? मी तिथं रूलबुक म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट घेऊन बसलेलो होतो. त्याचा सारांश पत्र मी त्या ठिकाणी आपण उपमुख्यमंत्र्यांना दिली.
आणि त्यांना दाखवून दिलं की समान कामाला समान वेतन म्हणजे मिनिमम वेज होत नाही. ते कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्टच्या महाराष्ट्र रूल्स मधलं 25B त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जो कंडक्टर किंवा ड्रायव्हर बीएसटीच्या नित्य कामावरती लागला असता आणि त्याला जे पहिल्या महिन्यात जे वेतन मिळालं असतं, आता कितीला सुरू होतो सगळा हिशोब सांगितला. आणि जाऊ दे, आता त्याच्यामध्ये मी जात नाही, कारण त्याच्यावरून कारण शॉक लागला होता ना की अरे एवढं कसं काय मिळू शकतं, असं शॉक होता. त्याच्यामुळे असं घडू शकतं. पण ते मी दाखवलं तिथं उपमुख्यमंत्र्यांना आणि त्यांचं म्हणणं पडलं की याबाबत इव्हन कालच्या बैठकीमध्ये सुद्धा सोनिया शेट्टी म्हणाल्या की आम्ही तो प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या तुम्ही होतात तिथं विधी विभागाकडे पाठवलेला आहे तपासून घेण्यासाठी. आणि ते झाल्यानंतर तो जर तसाचा तसा आला, कारण त्यांची आपल्या भाषेमध्ये पुकपुकलेली आहे हा त्याला शब्द आहे बेस्ट व्यवस्थापन. त्याचं कारण असं त्यांना दिसलंय की ते द्यावं लागेल आणि त्याच्यावरती अदरवाईज लिटिगेशन होऊ शकतं. लिटिगेशन म्हणजे उद्या जर त्याच्यावरती आपण जे मला देय आहे माझ्या वेतनामध्ये चोरी केलेली आहे बेस उपक्रमाने या पद्धतीची जर आपण भूमिका घेतली उद्या तर क्रिमिनल मॅटर होईल. इथपर्यंत त्याची ताकद आहे. आणि त्याच्यामुळं ते आता बचावाच्या याच्यामध्ये आहे की आता हे पैसे कोण देणार. माझं म्हणणं होतं व्यवस्थापनाला की तुम्ही कंत्राटदारांकडून लिहून घेतलेलं आहे की तुम्ही सर्व कामगार कायद्यांचं पालन कराल. जर त्यांनी सर्व कामगार कायद्यांचं पालन कराल अशी जर भूमिका घेतलेली असेल तर ही कायदेशीर तरतूद त्यांना माहीत होती आणि त्याप्रमाणे त्यांच्या टेंडरमध्ये ते कोट असायला हवं होतं. आणि त्यांनी जर नसेल केलं तर ती बेस्ट उपक्रमाची जबाबदारी नाही होत. पण मला आनंद वाटला की बेस्ट उपक्रम असं म्हणतं की जर उद्या कंत्राटदारांकडे काही डिस्प्यूट उभं राहिलं तर आम्ही देऊ ते पैसे. जर द्यावं लागणार असेल तर आम्ही देऊ. मी आणखीन काय मिळवायला हवं होतं मित्रांनो, काय मिळवायला हवं. आणि त्याच्याही समान कामाला समान दाम कंत्राटी कामगारांना देण्याबाबत कायदेशीर तरतूद विधी व न्याय विभागाकडून तपासून घ्यावी. ऑलरेडी प्रस्ताव गेलेला आहे. आणि शेवटचं आंदोलनात सहभागी झालेले बेस्ट उपक्रमाचे कायम कामगार आणि वेटलीस कामगार यांच्या विरुद्ध बेस्ट प्रशासन किंवा वेटलीस कंत्राटदार यांनी कोणतीही कारवाई करू नये. आता काल आपण त्याच्यावरती वर्ताण केलेली आहे की हे दिवस आंदोलनाचे जे आहेत तुम्ही कबूल केलंय की कारवाई करू नये. त्याच्यामुळे ते दिवस ऍब्सेंटिझमच्या आता तुमच्या 6 महिन्यातल्या दुसऱ्या टप्प्यातल्या चार्जशीटा निघतील ऍब्सेंटिझमच्या जुलै महिन्यापासून. तर त्याच्यात हे दिवस धरायचे नाहीत आणि महाव्यवस्थापकाने आदेश दिलेले आहेत ते दिवस धरायचे नाही. उद्या परत 11 वाजता मिटिंगला बोलवलं कारण त्यांना तो अहवाल 3 दिवसात द्यायचा आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची लागते. माझ्या माहितीप्रमाणे कामगारांपेक्षा आपण सर्वजण कार्यकर्ते आहात. तर याच्या कॉप्या तुमच्याकडे नसतील तर हरीशकडनं घ्या, ते करून द्या त्यांना मिनिट्सच्या कॉप्या. आपण जे मागितलं तुम्ही सांगा तुमच्या मागण्यांमध्ये 2000 आणि 3000 तुम्ही मागितले होते का हो? तरी आपण तो वरून प्रसाद आणलेला आहे ऍडव्हान्सचा. मागणीच नव्हती तुमच्या स्ट्राईकच्या मागण्यांमध्ये, त्याची मागणी नव्हती पण तरी पण आपण तो आणलेला आहे. आणि जे मागितलंच नव्हतं ते तुम्हाला मिळालं म्हणून तुम्ही त्याच्यावरती नाराज आहात. जे मागितलंच नव्हतं ते तुम्हाला आणून दिलं. तुमचा मुद्दा काय आहे मला कळतच नाही. ही मागणीच नाही. असू द्या, ते लोकांपर्यंत सांगितलं पाहिजे. एकच मिनिट, कारण आम्ही
हे सोनिया सेटिंग बरोबरची हे मिटिंग झाल्यानंतर यांना भेटायला गेलो होतो आपल्या सचिन भाऊना. तिथे त्यांनी विचारलं, त्यांना रंगा सातवचं नाव घेता नाही आलं, पण त्यांनी सांगितलं ते समान कामाला समान वेतन कायदे पंडित आहेत कुठे. हे मला विचारलं, अरे ते समान कामाला समान वेतन आणलं कायदे पंडित आहेत कुठे. म्हटलं नाही, ते दुसऱ्या मिटिंगला गेले. तर सांगायचा उद्देश काय की त्यांच्या इथे बरोबर लक्षात आलेलं आहे की समान कामाला समान वेतन हे द्यायला लागणार. तेव्हा जर शशांकराव, मी नंतर बोलीन, शशांकराव कुठल्या तोंडाने आम्हाला हे करतोय हेच मला समजत नाही. नाही, मला असं वाटतं की आपण आपलं काम करत राहायला पाहिजे. कोण काय बोलतंय, कोण काय करतंय त्याच्याशी आपल्याला काय दिलेलं आहे. पण मी म्हणजे कालच्या बैठकीमध्ये ड्युटी शेड्यूल संदर्भात, कालच्या याच्यामध्ये पण ड्युटी शेड्यूल संदर्भात पण चर्चा झाली आणि परत आता ती वडावीकडे त्याच्यावरच्या चर्चा प्रलंबित आहे ड्युटी शेड्यूलवरच्या. आणि आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका आहेत त्याच्यामध्ये ते आपण घेऊ. त्याची कार्यकर्त्यांनी तयारी करायला पाहिजे ड्युटी शेड्यूलच्या अनुषंगाने सुद्धा, कारण त्याच्यामध्ये मी जास्त काही इनपुट्स देऊ शकणार नाही. कारण तुम्ही स्वतः तिकडे ते राबवत असल्याने तुम्हाला प्रत्येक डेपोच्या काय नेमक्या डिफिकल्टीज आहेत याच्याबद्दल जास्त माहिती असेल जी माझ्याकडे नसते. हा एक भाग. जनरली मी बोलू शकतो, ड्युटी लिस्टवर पण ते अर्धा तास बोलू शकतो, तो प्रॉब्लेम नाही. कारण पण आताची करंट सिच्युएशन माझ्याकडे नाहीये, ती तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला त्याची तयारी करावी लागते. दुसरं महत्वाचं, मला एकच गोष्टीचं हे वाटतं, मी फार त्या अनुषंगानं मी फार दुःखी आहे की गेल्या मेंबरशिप ड्राईव्ह मध्ये त्याच्या आधी असलेले मेंबर्सनी सुद्धा माझे फॉर्म नाही भरले. बेस्ट कामगार संघटनेचे, आणि बेस्ट कामगार संघटनेने फार उदारता येतून सगळ्यांना, ये रे बाबा, सगळ्यांना तेल लावण्याचा कार्यक्रम करायचा, त्यांना सगळ्यांना गोळा करायचं, त्यांचं सगळं त्यांचे युग सांभाळायचे आणि त्यांना कसं बसं एकत्र करून आणायचं आणि मग तुमच्यासाठी ते मिळवून आणायचं. आणि बेस्ट कामगार संघटनेचे मात्र कोणी सभासद व्हायचं. ह्या असल्या म्हणजे या भूमिका आम्ही कर्तव्यनिष्ठेने पार पाडतो, तो भाग आलाय आमच्या वैचारिक बांधिलकीमुळे. जाऊ दे, तेल लावायचा कार्यक्रम करतो आम्ही की सगळ्यांना गोळा करा, चला घेऊन चला, त्यांना सगळं पुढे ढकला, लढाई करा, लढाई व्हायला पाहिजे, या भूमिका आम्ही घेतो आणि त्याच्यातनं हे मिळत असतं. आणि त्याच पार्श्वभूमीवरती मात्र जेव्हा मेंबरशिपचा मुद्दा येतो त्यावेळेस मला तुमच्याकडनं देणग्यांची अपेक्षाच नाहीये, पण मी संघटना अदरवाईज माझं संघटनेचं अस्तित्वच संपून जातं, मला बोलण्याची संधी उभी राहत नाही. प्रश्न विचारला जातो की तुमच्या पाठीमागे किती लोक आहेत, आणि त्यावेळेला मी काय उत्तर द्यायचं? त्यावेळेला मी शर्मेला मान खाली घालून उभं राहायचं? मला हे नाही चालणार. तुम्ही म्हणजे आज आपल्याकडे 5% मेंबरशिप नाहीये, युआर ड्युट्या जाणार आहेत तुमच्या. हायकोर्टाचा निर्णय आलेला आहे. 1 महिना मला तुम्ही लेट फॉर्म बोलूच नको त्याबद्दल. फॉर्म नाही दिले तू पैसे घेऊ शकले असते. साहेब काय बोलता तुम्ही? कारण सगळे भरून झाल्यानंतर आम्हाला फॉर्म दिले. असं नाही, ते थांबवता आलं असतं, आपण झालेलं त्या विषयावर बोलू. हे कारण नकोय मला. ते झालेलं परत आता आपण उगाळत बसूया. माझं म्हणणं असं आहे की आपल्या संघटनेने सगळ्या संघटनेना भरीला पाडून हे जर सगळं मिळवून आणलेलं असेल तर आपण छाती ठोकपणे सभासद नोंदणी मोहीम राबवू शकणार आहोत किंवा नाही? मला ते असं द्यावं अशा पद्धतीने नाही, रोकडा बोलला पाहिजे, छाती ठोकपणे बोललं पाहिजे. मी तुमच्यासाठी राबलोय हे तुम्ही सांगितलं पाहिजे. तुम्ही सगळेच जण राबलेले आहात, एकटा रंगा सातवसे किंवा कॉम्रेड कुलकर्णी नाही राबला. तुम्ही सगळेच जण, ईच अँड एव्हरीवन राबलेले आहात आणि तो तुमचा मौलिक अधिकार आहे. किती आहे आपली मेंबरशिप? 160, 118.
तुमच्यापेक्षा 4 पट घेणाऱ्या लोकांना फॉर्म भरून दिला जातो. "118 मध्ये प्रवीण तुझी क्वार्टर सुद्धा येत नाही." काय आहे हे चित्र जर बदलणार नसू तर मग मात्र आपल्या संघटनेकडनं कर्तव्यनिष्ठेने आम्ही आमचे घाम गाळत राहणार. जे काही घन घालायचे, जी काही खडकं फोडायची आहेत, फुटतील नाही फुटतील, आम्ही आपले दगड हातोडा मारत राहणार. पण ही चळवळ नव्हे, ही कामगार म्हणजे अशा पद्धतीने युनियन नाही चालत. तुम्ही डेपोमध्ये जायला पाहिजे आणि आपण आपल्या लोकांनी काय केलंय तुम्ही मला सांगा की हे ड्राफ्ट हे अभ्यासपूर्ण ड्राफ्ट याच्यामध्ये आपला सहभाग नाहीये. त्याच्यातला ईच आणि एव्हरी शब्द, त्याच्यातले शब्दच्छर, त्याच्यातले गुगल्या, आपण पाठवलेले मिनिट्स आपल्या संघटनेने तयार केलेले आहेत. म्हणजे आणखीन काय करायला पाहिजे आपल्या संघटनेने जेणेकरून आपले लोक सभासद होतील? सांगा ना प्लीज. युनियन जेव्हा डेपोमध्ये युवा निवडते ना, त्या टायमाला त्याचा पूर्ण रेकॉर्ड बघा. आजकालचे युवा लोक काय करतात, ड्युट्यासाठी आणि खुर्चीसाठी ड्युट्या घेतात. युवा होते ते कसलाही टाइम देत नाही. युनियनने त्याचा बघा, मी तुम्हाला सांगतो, जर संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीची पुनर्रचना करायची असेल तर ती पण आपण करायला तयार आहोत. ते करा. मला असं वाटतं तुम्ही युवा पद जेव्हा देता ना, त्याचा पूर्ण रिपोर्ट काढा, त्याला वाचता लिहिता येतो. ज्यांना असं वाटतं दाखवा काय. तुम्ही मला सांगा डेपोतल्या सक्रिय कार्यकर्त्यांची नावं आणि आपण त्यांना सगळ्यांना व्यवस्थापकीय समितीमध्ये आणू. मला काम करणारे लोक पाहिजेत, नुसतं पद घेणारे घेऊन काय करणार? मी पहिल्यापासून बोलतोय, लोक फक्त पद घेतात युवाचं ड्युट्यासाठी, बाकी ते कसलंही काम करत नाही. मग तुम्ही तसं बघा, त्यांना बरखास्त करा, तिथं चांगले माणसं ठेवा जे युनियनसाठी करतील. तुम्ही मेंबरशिप वाढणार. माणसं तुम्ही आणायची ना, आम्ही बोलतोय ना. नाही मी तेच सांगतो. ऐका, तुम्ही मला प्रत्येक डेपोतनं प्रत्येक डेपोतनं ते त्याच्या भावना असू शकतात, आपण रिस्पेक्ट करायला. कदाचित ते सत्य पण असेल ना. हो साहेब, सत्य आहे. ओशिवरा मान्य केलं ना बाबा. माणूस काय बोलतो, सबका वाला पहिले मेरा होना चाहिए. कसं काय पद दिलं तो? मला तुम्ही प्रत्येक डेपोतून 5-5 नावं देणार आहात का? प्रत्येक डेपो किती आहेत? तर ऐका, 5-5 नाव देण्यात येईल, पण 5-5 नावाची उजळणी तुम्ही करा, त्यांचा रेकॉर्ड काढा. ते चांगले माणसं आहे का? टाइम देऊ शकता का? उजळणी करण्यासाठी मला आधी नावं पाहिजेत की नाही हेच मी बोलतो, कारण की त्यांचा रेकॉर्ड बघा, त्यांना वाचता लिहिता येऊ शकतं का? तुमची तयारी आहे का या गोष्टींसाठी? तुम्ही किमान 5-5 नावं तरी द्याल की नाही मला, की हे आपले लोक आहेत? कारण येणाऱ्या नोव्हेंबर मध्ये जेव्हा पुन्हा मेंबरशिप ड्राईव्ह येईल, ऐका बाबा, पुन्हा मेंबरशिप ड्राईव्ह येईल. आत्ताच्या रोटेशनला तुमच्या ड्युट्या जाणार आहेत, कारण हायकोर्टाची ऑर्डर आहे. हायकोर्टाने काय सांगितलंय की ज्यांच्या 5% मेंबरशिप आहे त्यांनाच त्या ड्युट्या लागू होणार. याचा अर्थ काय झाला माहितीये का तुम्हाला? केवळ 3 संघटनांना ड्युट्या लागू होणार, उरलेल्या कोणाला ड्युट्या लागू नाही होणार. आणि संघटनांचा बोरा वाढला. या सगळ्या हे का घडतं? कारण आपल्या हातात असलेली संधी आपण गेल्या वेळेची मेंबरशिपची आपण गमावून बसलो. आता तुमच्याकडे किती ड्रायव्हर, किती मेंबर आहेत, टोटल कामगार किती आहेत? 23,000 आहे. 5% किती होतात? 1200 लोक. 1200 लोक तेवढे जर आपण सभासद आणू शकणार नाही तर मग आपल्याला युनियन चालवणं फार जिकिरीचं होईल. मी अगदी हात जोडून सांगतो, फार जिकिरीचं होईल. तो टप्पा आपल्याला या नोव्हेंबरला जर गाठायचा असेल तर आपण हे सगळं घेऊन, तुम्ही मिळवलेलं आहे, हे तुमच्या नेतृत्वाने मिळवलेलं आहे,
बेस्ट कामगार संघटनेने मिळवलेलं आहे ते घेऊन तुम्हाला छातीत ठोकपणे लोकांपर्यंत जायला पाहिजे, त्यांना समजावून सांगायला पाहिजे की हे आमच्या संघटनेने मिळवलेलं आहे आणि प्रामाणिकपणे आमची संघटना काम करते आणि आम्ही लोकांकडनं देणग्या नाही उकळत, आम्ही कामगारांकडनं आवाच्या तवा सभासद वर्गणी नाही उकळत. 118 रुपये हे लोकांपर्यंत कसं जाणार? मी एक पत्रक काढलं आणि लोकांपर्यंत पोहोचलं असं होतं का? जर डेपो मध्ये आपले कार्यकर्ते नाही उभे राहिले आणि जर डेपो मध्ये लोकांपर्यंत नाही पोहोचले तर आहे ते पण संपणार. दुर्दैवाने काय होईल तुम्हाला मी आता सांगतो, दुर्दैव किंवा आपल्या कर्माने काय होईल ते तुम्हाला मी सांगतो की जर बेस्ट कामगार संघटनेचं उद्या अत्यंत क्षुल्लक असतं अस्तित्व उरलं तर येणाऱ्या काळामध्ये बेस्टच्या संदर्भात जी काही आव्हानं आहेत ती पेलवण्यासाठी तात्विक पातळीवरचं नेतृत्व शिल्लक राहणार नाही. या सगळ्या गोष्टींचा जो विरोध असतो त्याला जर तत्वाच्या पातळीवरती ती अंडरस्टँडिंग नसेल, वैचारिक पातळीवरती जर ती अंडरस्टँडिंग नसेल तर समोरच्या नेत्यांना झुकवायला वेळ लागत नाही. ते समजून घ्या आणि त्या पद्धतीनं कामाला लागा. अन्यथा नाही करू शकलो तर मग आपला नाईलाज आहे, सगळ्यांचा नाईलाज आहे. उद्या रंगा सातवसेला पण कोण कुत्र उभं करणार नाही, ही वस्तुस्थिती असते. कारण शेवटी बोलणार काय? तुमची सभासद संख्या. सभासद संख्येच्या पलीकडे तुम्हाला कोणीही उभं करणार नाही. कोणी जे काय घडलंय ते तुम्ही अतिशय शांतपणे मला सहन केलं, मला ते सांगायचं होतं ते तुम्ही सहन केलं, त्याच्याबद्दल मी आपलं ऋणी आहे, धन्यवाद देतो. आणि खूप मोठ्या ताकदीनं याचा हे घेऊन जा, त्याच्या कॉपीज पाहिजे तर करून घ्या, ते द्या त्यांना सर. आणि सर नाही कॉम्रेड काय आता प्रश्न काय? त्या प्रश्नाची उत्तर झालं आणि मला त्या प्रश्नांच्या पलीकडे अर्थसंकल्प मिळवी करण्याची नोट तयार करायची नाही.